तो कोणाच्या जीवावर फिरतो आहे? तुमचाच आशीर्वाद आहेत ना त्या चिल्लरला. राहुल सोलापूरकर हा RSSच्या मुख्यालयात जाऊन बैठका घेतो. त्याने छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्ट आहेत हा राहुल सोलापूरकरच्या बोलण्याचा अर्थ आहे. आग्र्याची सुटका हा दिग्विजय आहे छत्रपतींच्या जीवनातला. एक फार मोठं युद्ध आहे, गनिमी काव आहे. आणि RSSचा आणि भाजपचा राहुल सोलापूरकर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटताना कोणते शौर्य दाखवलं नाही, तर त्यांनी लाच दिली औरंगजेबाच्या लोकांना, कुटुंबाला, आणि ते सुटले. म्हणजे त्यांनी एक प्रकारे छत्रपतींना भ्रष्ट ठरवलं. काय कारवाई केली देवेंद्र फडणवीस यांनी किंवा सरकारनं त्यांच्या? एक प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरणच आहे ना. अटक केली पाहिजे राहुल सोलापूरकरला, राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. व देवेंद्र आणि राहुल सोलापूरकर यांच्या बाबतीत मूग दळून का बसलाय, शेपट्या घालून का बसलाय, कळू द्या ना. का? ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून सांगा ना. स्पष्ट माझा प्रश्न आहे. राहुल साहेब, आणखी एक माहिती समोर येते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अश्शर यांची मित्र या संस्थेवरून अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या जागी प्रवीण परदेशींची नेमणूक केली गेली आहे. पुन्हा एकदा शहकाटशहाचं राजकारण. प्रवीण परदेशींची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर संघ